हां बोला. 11 वाजता तिथं 10 वाजता टँकर निघाला. 1 वाजता इथून मग आम्ही 11 वाजता गेलो. लोकेशन आहे 10:30च्या 11च्या दरम्यान गेलो. मग आम्हाला झोप येऊन गेली. झोप आल्याच्या नंतर अपघे बस तिथून 1 वाजता 1 वाजता अपघे ट्रक टाकून दिला. मग मले चवीतून उठलो. मग झोपेतून उठलो. पोट्याले पकडायला गेलो. पोट्यानं जीव सोडून दिला. पोरीच्या तोंडातून रक्त लायल्या. मायाला पोरगा पुतण्या ते बी जागावर. काय नाव होती त्यांची? वैभव रितेश पवार, वैभव ऋतिका रितेश पवार, विशाल विनोद पवार, जानकी रितेश पवार, आलेशा विनोद पवार, रोशन शिशांद्र भोसले, आलेशा विनोद पवार, नगेश निर्वती पवार, एवढे कुटुंबात. कधीपासून तुम्ही इथे? रिलेशा विनोद पवार. कधीपासून तुम्ही इथे? अरे आजच आलो. कुठून आले? अमरावती जिल्ह्याहून. अमरावती. हा आम्ही आहोत तालुका नांदगाव खंडेश्वर. कामासाठी? हेच राजकाम, बांधकाम, मिस्त्रीच्या खाली हातमजुरी, समजा कंपनी राहू, कुठं काही राहू का, म्हणजे गॅटरीजचे कामं राहू. त्या कामासाठी आम्ही आलो. म्हणजे तिकडं आम्हाला रोजगार भेटत नाही. तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते. आमची फसल सोयाबीनची फसल केली आम्ही चालले येत असतो इकडं कमावाले. तिकडं मजुऱ्या नाही भेटत म्हणून इकडे येत असतो. प्रॉपर नाव गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा? पोस्ट मंगरुळ चव्हाडा, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. बरं. मी रोजगार माणूस. माझ्या पप्पाची शेती नाही. किती जण लोक टोटल आले तिकडे? आम्ही 40 लोक. कशासाठी आलात? काम भेटते म्हणून आलो. बिगारी काम करत होतो आम्ही पहिले 4 वर्षापूर्वी. मग राहायला इथेच? इथंच म्हणजे इथूनच हे 4 वर्ष झाले सर. इथून आम्ही कुठं गेलो नाही, कुठं हल्लो नाही. आणि इथं झोपल्याच्या नंतर ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं. तुझं नाव सांग. माझं नाव सरून दिरून पवार. भाऊच आहे सर.